मी अंबानीचा इव्हेंट आहे, कॅटरिंगचं मटेरियल घेऊन चाललो आहे. फुल लोडेड आहे, फुल लोडेड. खूप जास्त भरायचं नाही पोट, कारण रात्रभर ड्रायव्हिंग करायची आहे. फायनली तुमचं स्वागत आहे गुजरातमध्ये. नमस्कार, मी अर्जुन, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये, अर्जुन ब्लॉग्स. फायनली मला बुकिंग भेटलेलं आहे. आपलं कॅटरिंगचा मटेरियल जामनगरला घेऊन जायचं आहे. इथून 800-850 किलोमीटर आहे. तर आता वाजले 7:30 जामनगरला, कारण मी अंबानीचा इव्हेंट आहे, कॅटरिंगचं मटेरियल घेऊन चाललो आहे. फुल लोडेड आहे, फुल लोडेड. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो. फुल लोडेड आहे. फोटो पण आला असेल तर फोटो पण दाखवतो. पूर्ण लोड केलं आहे. गोरेगावला लोड करायचं होतं, महालक्ष्मीला तर लोड केलंच, पण मी इथे गोरेगावला आलो आणि थोडंसं इथे लोड करायचं होतं, तिथे लोड केलं. जात नव्हतं सामान, कसं तरी लोड केलं आहे. वजन काटा आता मला माहीत नाही लोड आहे की ओव्हरलोड आहे. ओव्हरलोड नसेल, कारण हलका माल आहे सगळा. आणि मी आता गोरेगावला उभा आहे. गोरेगावचं सिग्नल आपला पुढे हायवे आहे. हायवेवरून लेप मारला का मग सगळंच दैसर टोल नाका हे ते जामनगरला चाललंय. इकडून वडोदरावरून लेप मारायचा. आपण आधी गेलो होतो आणि बघूया आता ओव्हरलोड निघताय की नाही. एक टेन्शन राहिलेलं आहे, पुढे जाऊन तुम्हाला कळेलच. आणि भरपूर लेट झालेलं आहे. उद्या पोचायचं आपल्याला 3-4 वाजता. नॉनस्टॉप जायचं आपल्याला. झोप आली तर झोपूया, काय करायचं बघूया, कारण भरपूर लेट झालं आहे. तर आता तिकडे सलग चालत राहायचं आहे. मी एकटाच आहे, ड्रायव्हिंग दुसरा कोण नाही. आपल्याला नॉनस्टॉप चालत जायचं आहे. झोप आली तर झोप नाही आली पाहिजे, काय पण करून. तर बघू पुढे काय होतं आहे. आणि खूप वैताग आला आहे, कारण मी दिवाळी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी, तुमच्या सर्व परिवाराला हॅपी दिवाळी. आणि खरं तर मी गावी जाणार होतो दिवाळी मनवायला, पण हे अचानक बुकिंग आलं तर इकडे जावं लागलं. ड्रायव्हर नाही, कोण नाही, माझ्याशिवाय होणार नाही. तिकडे मला माझीच गरज होती. तिकडे पण कंपनीवाले की बोलले तूच आहे म्हणून. आणि आता सिग्नल सुटलेला आहे. आपलं ब्रिज खाली आपल्याला लेप मारायचा आहे. हायवे लागेल, मग NH48, मग दैसर टोल नाका, तिकडून सरळ. इथे जरा ट्रॅफिक आहे, थोडी ट्रॅफिक नव्हती एवढी. तिथून मी 1-1.5 तासात आलो. ट्रॅफिक नव्हती. आता सध्या इथून लेप मारायचं आपल्याला. सगळं पाणी बिनी चेक केलं, गाडी ओके, सगळं मस्त डेकोरेशन केलं आहे. आणि बरोबर आहे. इथे पण थोडं एक ते बुक्स आहे, बुक्स भरले, कारण पाठी एवढी जागा नव्हती. एवढे पण जागा नाही की हे जाईल माल म्हणून. फक्त मोठं आहे, काचेचं थोडं असं मोठं आहे, लोड नाही आहे. बाकी आता सिग्नल लागलेला आहे. आपल्याला ब्रिज खाली लेप मारायचा आहे. आता पुढे जाऊनच बोलूया आपण. पेट्रोल डिझेल पण फुल आहे. 7:30 वाजले. जवळ तर लवकरच पुढे निघून जाऊ, तेवढंच चांगलं आपल्याला. तर भेटू आता पुढे, जिकडे एक्सप्रेस हायवेवाला भेटेल तिकडेच, कारण मी पूर्ण कव्हर करतो. मग आपण बोलूया पुढे चालता. आता पोचलो आहे दैसर टोल नाका. टोल नाका पास करतोय. टोल नाक्याला पण जाम आहे मजबूत. गाडी आता पूर्ण भरलेली आहे ना वरतीपर्यंत. फक्त असं खड्ड्यात गेलं झुळते, कारण वरती पण असं भरलेलं आहे. हलकं माल आहे तरी पण असं भरलं असं वाटतं ना, झुळते मग वरचा माल. बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे. बाकी फक्त कार लेन आणि इथून आपल्या टेम्पोसाठी आहे. तिथून मधून जाऊनच देत नव्हते, का माहिती का. आपलं आता इथून जायचं आहे. जाम बघा केवढा आहे, भरपूर जाम आहे इथे. मी जाम कव्हर करतो आणि मग पुढे जाऊन भेटू आपण एक्सप्रेसवेवर. आता काय नॉनस्टॉप चालत राहायचं. कुठेतरी जेवायला थांबू, 8 वाजले. कुठेतरी जेवायला थांबू आणि मग बोलू आपण. मी जॉईन झालो NH48 एक्सप्रेसवेवर. हा हायवे डायरेक्ट गुजरातला जातो. वडोदरापासून आता इथून सरळ जायचं आपल्याला. कुठे लेफ्ट राईट नाही. आणि आताच लागलो जस्ट
आणि ट्रॅफिक तर नाही एक्झॅक्टली कुठे, नाही तर त्यावेळेस मी वसईला होतो ना, एक दिवस पूर्ण माझा वाया गेला होता या ट्रॅफिकमध्ये. इथेच थांबून होतो, हे असे ब्रेक मारतात ना, आणि अजूनच ठोकलेलं आहे पाठी वरून, असं करतोय. नक्की येते ना गाडी चालवता? काय असतात एक एक जण ना. मी बोलतोय थोडं वसईच्या पुढे जाऊ, पहिला टोल नाका येईल ना त्या पुढे कुठेतरी हॉटेलला थांबूया शांतपणे. इकडे नको कुठे, कारण ट्रॅफिक विफिक असे बाईक आता सांगा हे भाऊ मध्ये मध्ये बाईक चालवत आहे, कशी काढायची माणसाने? हे बघ कशी काढायची तुम्ही सांगा. हा, हॉर्न मारावा लागतो तेव्हा. तो बघा तो कसा साईडने चाललाय, असे का नाही चालत तेच कळत नाही मला. हे लोक बाईकनी यार, बाईकवाल्याने प्लीज बघत असेल ना तर मी एकच रिक्वेस्ट करतो की चालवतात ना लेफ्ट साईडने चालवा, मधून चालवतात यार तुम्ही लोक. ओव्हरटेक करायला जरा टाइम होतो, परत वेळ लागतो. ते पण नाही, तुमच्या काळजीसाठीच सांगतोय. हा बघा, हा ओव्हरटेक करून कुठे त्या साईडने गेला आणि बाईकवाले मधून, त्यांना किती भीती वाटत असेल. तर लेफ्ट साईडने चालला ना आधीच, कशाला रिस्क घ्यायचा. मनोरच्या पहिलं थोडंसं थांबलं हॉटेलला. हे हॉटेल आहे हे, आणि आपली गाडी इथे उभी केलेली आहे मस्तपैकी पार्किंगमध्ये. आणि हॉटेलला थोडंफार खाऊया, भूक जास्त भरायचं नाही पोट, कारण रात्रभर ड्रायव्हिंग करायची आहे. जास्त नाही खायचं आपल्याला, फक्त थोडंसं काहीतरी नॉर्मल पुरतं थोडं पोट जास्त हे करायला नको म्हणून चपाती रोटी खायची आणि आपण सरळ निघून जाऊया. आता वाजले 9:30 वाजून गेल्या, 9च्या आसपास 9 वाजून गेल्या. तर मग आपण आता खाऊया आणि मग पुढे आपण निघूया. बाकी रोड सामसूमच आहे, ट्रॅफिक विफिक कुठे नाही, तुम्ही येऊ शकता. आता कोणी येत असेल तर मग ब्लॉग लेट येणार आहे, अजून भरपूर ब्लॉग बाकी आहे आणि खूप लेट येतोय मी, कारण टाईमच नाही भेटत एडिटिंगला. तर जेवूया आपण आणि तुम्हाला दाखवतो काय जेवायला मग देतो. फायनली जेवलो मी हॉटेलमध्ये, मस्त होतं जेवण. काय चना मसाला मागवला, 2 रोटी आणि छास मागवलं होतं. मस्त झालं. 280 काहीतरी रुपये झाला. मस्त जेवण झालं, भारी होती, मस्त चव होती. कोणाला थांबायचं थांबू शकता, मस्त हॉटेल आहे. हॉटेलचं नाव. तर आता इथून निघूया, आपण पुढे जाऊया. 9 साडेनऊ झाले. 740 किलोमीटर अजून बाकी आहे. 13 तास दाखवत आहे, म्हणजे सकाळी मी 9-10 वाजता पोहोचेल असं दाखवत आहे, नॉनस्टॉप. पण बघूया आता पुढे काय होतं आहे. मी कमीच जेवलं आहे, 2 रोट्या खाल्ल्या, बाकी काय नाही खाल्लं. भाजी अशीच होती. 2 जण असते ना तर बरोबर भाजी पुरली असते, पण एकट्याला नाही होत. तर गाडीचा स्टार्ट केल्या आपण, आता इथून निघूया. बघूया रस्त्यावर काय घडतं आहे, मग ते मग दाखवतो. नाही तर सलग चालत राहूया. मेन बॉर्डरवर आपल्याला भेटणार आहे, तर तिकडेच आपण गेल्यावर बघू. आता सरळ ट्रॅफिक तर काय नाही, गाड्या तर काय नाही. मस्त की गाणे ऐकूया आणि निघूया आपण पुढे. पहिला गेट टाकला, चला. बॉर्डर पास केलं मी, लोड काय एवढा नव्हता. तर आता बॉर्डर पास करून निघालो, गुजरातमध्ये एंटर केलेलं आहे. फायनली तुमचं स्वागत आहे गुजरातमध्ये. मुंबई गुजरात बॉर्डर पास केलं आहे मी. इथून पुढे गुजरात चालू झाला. तर अजून भरपूर किलोमीटर आहे, अर्धा पण नाही झालं अजून, भरपूर लांब जायचं आहे. तर चालत राहूया सरळ. आता 10:30 वाजले. आता वापीच्या भरपूर पुढे आणि मध्ये थांबलो होतो चहा बी प्यायला, काही शूट नाही केलं. थोडं एसीचं काम करत होतं, काय माहिती फ्लोअर हवा नाही देते, थंड हवा का असं झालं. आतून तर क्लिअर, बाहेरून तर पूर्ण थंड हवा होते, पण आतमध्ये थंड हवा नाही फेकत आहे, का माहिती का. बघावं लागेल, सकाळी विचारावं लागेल, एक्झॅक्टली समजावं लागेल, मग त्यानंतर बघू काय होत आहे.
आता सरळ सरळ चाललेलं आहे. 12:30 वाजून गेले. इथेच आपला 10-15 मिनटं गेले. आता चाललो आहे सरळ सरळ. रस्ता खराब आहे, रस्ता आहे खराब, पण बघून चालावं लागतं भरपूर. ऑटोमॅटिक डायरेक्ट खड्डा येतो, बाकी रोड असा सरळ चांगला येतो, नाही तर ऑटोमॅटिक खड्डा येतो. मी आता सुरतच्या भरपूर पुढे आलो आहे आणि ब्लॉग बनवण्यासारखं काय नाही, कारण पूर्ण सामसूम रोड आहे. गाड्या ट्रक बिग पण एवढं नाही आहे, कारण दिवाळी आहे त्यामुळे ट्रक कमी आहे. 1-2 दिसतात, बाकी दिवाळीमुळे सगळं बंद आहे. आणि सरळ सरळ चाललो आहे फटाफट एकदम. आता मी भरूचच्या इथे, भरूच आता टोल नाका सोडला मी. आता वडोदरा येईल. एक्सप्रेसवर नको जाऊया, खालूनच जाऊया, कारण खालीच रोड असेल पूर्ण. रात्रीचा वेळ आहे, तिथे आतमध्ये जायचं तर तुम्ही आधी बघितलं असेल पूर्ण रोड खराब आहे तो, त्यामुळे नाही जाऊ शकत. आता मध्ये आला होताच एक चांगला रोड, सिमेंटचाच रोड होता, नाही डांबरीचा रोड होता, पूर्ण चांगला होता. थोडासा पॅच होता तो, चांगला होता, मस्त. खड्डे नाही बिंडे नाही, काहीच नव्हतं. पण आता परत खड्डे बिड्डे चालू झाले आहे रोड, आणि खाली नदी चालू आहे. आता वडोदरा सिटी चालू झाली आहे. मी 3:15 वाजले, 3:15 वाजता पोहोचलोय वडोदरा सिटीमध्ये. मी किती किलोमीटर चालवले? 450 किलोमीटर चालवले. आता इथून 400 किलोमीटर असेल काहीतरी आसपास जामनगर. आपल्याला डिझेल पण टाकायचं, डिझेलची कांडी आली आहे. बघूया आता, इथे डिझेल HP पेट्रोल पंप भेटलं तर बघू, कुठेतरी टाकूया. आणि लगातार चालवत आलो आहे, पुढे थांबलो नाही इथे. तर किती दिवसांनी पण असं लगातार चालवत आलो आहे. तुम्हाला मी दिसत असेल की नाही काय माहिती. आणि खूप भारी वाटतंय, मजा येते. पूर्ण किती दिवसांनी मी एवढा खाली रोड बघतोय. तुम्ही व्हिडिओ पण बघितला असेल अधूनमधून, पूर्ण रोड खाली आहे, पूर्ण रोड खाली आहे, कोण नाही. फक्त अधूनमधून बस असतात, फक्त ट्रक असतात, नाही तर पूर्ण रोड खाली आहे. असा रोड असेल ना तर मजा येते गाडी चालवायला. सर लगातार सब निघून जा. आता वडोदरापासून आपल्याला लेप मारायचा आहे. लेप मारून मग बगोदरावरून मग राजकोट, मग तिथून जामनगर. आपल्याला ते पुढे दिसेल तुम्हाला. आधी पण एकदा गेलो होतो, ब्लॉग बघितलंच असेल तुम्ही जामनगरला. पण आता इथून वडोदरापासून आपल्याला लेप मारायचा आहे. आता गुगल मॅप बघावं लागेल मला, गुगल मॅप मोबाईलमध्ये. NH48 सोडतोय हा सरळ सरळ तिकडे अहमदाबादला गेला. आणि मग अशी टोल नाका लागला. आता ब्रिज खालून आपल्याला लेप मारायचा आहे. लेप मारून, आणि एसीचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे, मगापासून ते चेक करतोय. हात पण दुखायला लागला माझा. काय ना ते ब्लोअर असतात ना, ते निघालंय एक, त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतोय. समजत नाही काय करायचं. एवढी हवा पण नाही त्याच्यामुळे. तर आता हाच लेप मारायचा आपल्याला. इथून बगोदरावरून मग राजकोट. काय मस्त रोड आहे, पूर्ण सामसूम रोड आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. पूर्ण मला एक क्लीन करू द्या. हा बघा, पूर्ण रोड डांबराचा आहे, पूर्ण रोड. आणि मस्त एकदम मक्खन आहे, कुठे खड्डा नाही, काय नाही, स्मूथ चालते एकदम गाडी. वाटतच नाही का टेम्पोमध्ये, असं वाटतं कारमध्ये बसलं. एकदम स्मूथ, जसं लेप मारला तेव्हापासून असंच चालू आहे रोड. भारी चालू आहे. मी तर बोलतो असेच रोड झाले ना तर काय भारी होईल. आजूबाजूला काय नाही, सिटी येते. 4:45 झाले. 1 तासात 1.5 तासात होईल सकाळ. मग नंतर होईलच ब्लॉग चालू दुसरावाला. म्हणजे याच्या पुढचा तुम्हाला ब्लॉग उजेडात भेटेल मस्तपैकी.
मी आता बगोदराच्या इथे पोहोचलोय. हा ब्रिज बगोदरा आणि इथून लेप मारायचा आपल्याला. पूर्ण रस्ता खाली होता, पूर्ण सामसूम आणि मस्त रोड होता. खड्डे बिड्डे काय नव्हते. इथे खड्डे चालू झाले आणि सकाळ होत आले. 6:30 वाजले. लगातार चालवत आलो आहे. 550 काहीतरी किलोमीटर चालवत आलो आहे. इथून 300 किलोमीटर बाकी आहे एक्झॅक्टली. आणि लगातार चालवत आलो आहे नॉनस्टॉप. जरा थोडं एसीचं काम करता करता म्हणून त्यामुळे थोडं लेट झाला. थोडा इकडे तिकडे हात लाव हे ते त्यामुळे थोडा लेट झाला. बाकी रोड आता हा खराब आला आहे. बाकी नंतर पुढे चालू होईल तो. नंतर डायरेक्ट 100 किलोमीटर राजकोट. आता इथून बहुतेक 100 किलोमीटर असेल राजकोट. 100पेक्षा जास्त असेल. ब्लॉग आपण इथेच एंड करूया. पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही. कसं वाटतं मला नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटू आता पुढे. इथून पुढे मस्त उजेडात ब्लॉग येणार आहे. हा अंधाराचा होता नाईट ड्रायव्हिंग. तर भेटू आता पुढचा ब्लॉग नक्की बघा. तर आता मी पोचेल ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्येच कळेल. किती वाजता पोचेल काय पोचेल. 10:30चा तर टाईम दाखवत आहे. बघूया. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.